कल्पना करा, एक साधी शांत रात्र. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही काही घरं अशी असतात जिथे दिवसाचा शेवट खूप साधेपणाने होतो. कुटुंब एकत्र बसतं, गप्पा मारतं आणि एकत्र जेवतं. असंच काहीसं त्या रात्रीही घडलं. मुंबईतील एका कुटुंबात सगळं काही अगदी नॉर्मल होतं. घरात हसण्याचे आवाज येत होते. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी सगळेच एकत्र बसले होते. पाहुणे आलेले होते म्हणून त्या दिवशी रात्रीच्या जेवणात बिर्याणी बनवली होती. सगळ्यांनी आवडीने जेवण केलं. पाहुणे निघून गेले आणि काही वेळाने गोड म्हणून त्यांनी कलिंगड कापलं. लाल ताजं दिसणारं कलिंगड. आई वडील, 2 मुली सगळ्यांनीच ते खाल्लं आणि त्यानंतर ते झोपले. त्या क्षणी कुणालाही कल्पना नव्हती की काही तासांनंतर सगळं काही बदलणार आहे. रात्र पुढे सरकत गेली आणि अचानक घरातल्या एका व्यक्तीची तब्येत बिघडायला लागली. सुरुवात झाली उलट्यांनी, मग चक्कर आणि काही वेळात अशक्तपणा. सुरुवातीला वाटलं कदाचित साधी तब्येत बिघडली असेल. कधीकधी असं होतंच, पण काही मिनिटातच दुसऱ्या व्यक्तीलाही तोच त्रास सुरू झाला. आता मात्र घरात भीतीचं वातावरण तयार झालं. एकामागून एक सगळ्यांचीच तब्येत खालावत गेली. उलट्या, चक्कर, शरीर कमजोर होणं, सगळं काही खूप वेगाने घडत होतं. कुटुंबियांना समजलं की परिस्थिती आता गंभीर आहे. त्यांनी वेळ न दडवता सगळ्यांनाच तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी लगेचच उपचार सुरू केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न झाला, पण जे घडत होतं ते खूपच भयानक होतं. एकामागून एक 4 जणांचा तिथं मृत्यू झाला. काही तासांपूर्वी जे कुटुंब एकत्र हसत होतं ते अचानकच आज उद्ध्वस्त झालं. ही घटना समोर आल्यानंतर सगळीकडे एकच प्रश्न विचारला जाऊ लागला, हे नेमकं कसं घडलं? तपास सुरू झाला. डॉक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टी तपासायला सुरुवात केली आणि त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली. ज्यांनी कलिंगड खाल्लं होतं त्यांनाच जास्त त्रास झाला होता. बस इथूनच सुरू झाली खरी शंका. सोशल मीडियावर बातमी वेगाने पसरली. लोक म्हणू लागले कलिंगड खाल्ल्यामुळेच मृत्यू झाला. लोक घाबरले. काहींनी तर आता कलिंगड खाणं देखील बंद केलं. पण खरंच असं आहे का? डॉक्टरांनी जे सांगितलं ते थोडं वेगळंच होतं. त्यांच्या मते अजूनही मृत्यूचं नेमकं कारण कन्फर्म झालेलं नाही. हो, फूड पॉयझनिंगची शक्यता आहे, पण ते फक्त कलिंगडामुळेच झालं असं स्पष्टपणे सांगता येत नाही. कारण त्याच रात्री त्यांनी बिर्याणीही खाल्ली होती. कदाचित ते अन्न दूषित असेल, कदाचित काही बॅक्टेरिया असतील किंवा कदाचित काही टॉक्झिक सबस्टन्स. सगळेच रिपोर्ट येणं बाकी होतं. पण एक गोष्ट डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितली, कलिंगड हे स्वतःमध्ये धोकादायक फळ नाही. आपण रोज खातो ते फळ. उन्हाळ्यात तर ते खूप फायदेशीर असतं आपल्यासाठी. पण धोका कधी निर्माण होतो? जेव्हा फळ नीट धुतलं जात नाही तेव्हा, जेव्हा ते जास्त वेळ कापून बाहेर ठेवलं जातं तेव्हा, जेव्हा ते खराब झालेलं असतं तरीही आपण खातो तेव्हा, कधीकधी तर जेव्हा ते अनहायजेनिक परिस्थितीत ठेवलेलं असतं आणि तरीही आपण घेतो आणि खातो. अशा वेळी त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि तेच फूड पॉयझनिंगचं कारण बनू शकतं. म्हणजेच समस्या फळात नाही तर त्याच्या वापरात आहे. मुंबईतील ही घटना अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही, पण ती आपल्याला एक महत्त्वाचा धडा नक्कीच शिकवते. आपण रोज जे काही खातो त्याकडे थोडं जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण कधीकधी छोटंसं दुर्लक्षही मोठा परिणाम करू शकतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कलिंगड किंवा कोणतंही फळ खाल तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ते स्वच्छ आहे का? ते फ्रेश आहे का? कारण सावधगिरी हीच खरी आपली सुरक्षा आहे. ही माहिती नक्कीच शेअर करा, कारण कुणाचं तरी आयुष्य वाचू शकतं.